नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप चांगला निवडलेला आहे। हा विषय आपल्या जीवनाशी निगडित आहे, जवळचा आहे। कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला जी संकट येतात आणि त्या संकटाचं खापर आपण देवांवरती फोडतो, तसं न करता ही संकट का आली हे समजून घेण्यासाठीच हा जो विषय आहे कालदंड, जे आपल्या पूर्वजन्माच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या आपल्या पत्रिकेत दाखवतात, त्याच्यावरती आपण हा विषय घेतलेला आहे। आपल्याला अनुभव आला आहे की आपण प्रत्येक ज्योतिषाकडे जातो तेव्हा आणखीन एक गोष्ट आणि एक विषय असतो, तो म्हणजे तुमच्या पत्रिकेत कालसर्प तर नाही। कालसर्प जेव्हा एखाद्या पत्रिकेत येते त्याच्यानंतर थोडंसं माणसाला भीती वाटते की कालसर्पाचा हा प्रबंधन कशा प्रकारे आपल्या पत्रिकेत आलेला आहे। पत्रिकेत जेव्हा कालसर्प येतो तेव्हा आपल्याला हे कळतं की आता आपल्या पत्रिकेतील हा दोष तुम्हाला भोगावेच लागणार। दुसरा विषय आहे पत्रिकेतील राहूचा कशा प्रकारे दोष निर्माण होतो ग्रहांबरोबर। तिसरा विषय आहे राहू कुठल्या भावात असल्यावर कशा प्रकारचा दोष निर्माण होतो। तर हे सर्व विषयांचा आपण आज विचार करणार आहोत। मी आहे ज्योतिषाचार्य संजय गुरुजी, आपला पराशर ज्योतिष विद्या मंदिरमध्ये स्वागत आहे। आमच्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण कालसर्पाचा विचार करूया। कालसर्प काय आहे तर पत्रिकेमध्ये दोन जे असे ग्रह जे अस्तित्वातच नाहीये ते म्हणजे राहू आणि केतू। या दोन ग्रहांमुळे पत्रिकेत तयार होणारा योग म्हणजे कालसर्प योग। राहू आणि केतूच्या मधोमध आलेले किंवा सापडलेले जे ग्रह आहेत त्यांना आम्ही कालसर्प असे म्हणतो। काय निर्माण करते हे कालसर्प तर बऱ्याच अशा जातकांना ज्यांच्या पत्रिकेत आहे त्यांना नुसतं मुलंच होणे किंवा नुसते मुलीच होणे हा एक क्रम लागतो। काहींचे विवाह होत नाही तो एक भाग लागतो। काहींचे विवाह होऊन मोडणार तो एक भाग लागतो। त्याचबरोबर दुसरा एक भाग म्हणजे या व्यक्तींना यश मिळत नाही। मग बरेच जण सांगतील की काही जणांच्या तर पत्रिकेत कालसर्प असून सुद्धा त्यांचे विवाह झाले आहेत, संतती झाली आहे। खरी गोष्ट आहे ही, पण त्यासाठी त्या पत्रिकेतला आणखीन एक विभाग उघडावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात शोधावं लागेल की काय आपल्याला वस्तू मिळणार आहे की नाही आहे। तर या कालसर्पामध्ये महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे राहू। आता तुम्ही म्हणाल की राहू जो आहे, तुम्ही पहा इथे राहूचा मित्र ग्रह कुठला आहे? बुध, शुक्र आणि शनी। त्याच्याबरोबरचा समग्रह म्हणजे त्याच्या पातळीचा, त्याच्या ताकदीचा ग्रह कुठला दिलाय तर गुरु। आणि त्याचा शत्रुग्रह कुठला आहे? रवी, चंद्र आणि मंगळ। आणि त्याची राशी अशी दिली नाही आहे, पण मिथुन राशीमध्ये तो सहसा चांगली फळं देतो आणि धनु राशीमध्ये अशुभ फळं देतो। हे पुढच्या तुम्हाला भागामध्ये समजेल। पुढे येणाऱ्या आपण विषय घेऊया। आपण हा कालसर्पाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जसं मगाशी म्हटलं की बाबा सगळे ग्रह त्या राहू केतूमध्ये सापडल्यात म्हणून कालसर्प तयार झाला, पण त्याचा जो मित्र ग्रह आहे राहू, राहूचा मित्र ग्रह गुरु जो सम आहे, त्याचबरोबर
त्याचा जो मित्रग्रह आहेत बुध, शुक्र आणि शनी हे कसे आहेत हे पाहावे लागेल. हा कालदंड जो मी शब्द वापरतोय तो तुमच्या पत्रिकेत राहूने लॉक केलेला आहे. राहूने तुमच्या त्या पत्रिकेला लॉक करण्याचं काम राहूकडे आहे. कारण गेल्या जन्मात जेव्हा मृत्युमुखी पडलात तुम्ही त्याच्यानंतर तुमच्या इच्छा आकांक्षा ज्या काही राहिल्यात त्या सगळ्या लॉक झाल्या. आता ते लॉक गेल्या टायमाला तुम्ही लॉक करून ठेवलात, बहुतेक तुम्हाला त्यावेळेला चांगल्या प्रमाणे फळ मिळालं असेल, पण या वेळेला तुम्हाला ते फळ मिळत नाही कारण तुमचं ते लॉक उघडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अशुभ फळे सुद्धा मिळतात. मग हे पत्रिकेमध्ये आपण जेव्हा बोलतो की राहूचा समग्रह गुरु आहे, राहूचा मित्रग्रह आपण बोललो बुध, शुक्र आणि शनी आहे, राहूचा आपण हे पण बघितलं की शत्रू रवी, चंद्र आणि मंगळ आहे. तर याच्यावरून आपल्याला समजायला पाहिजे की ह्या ग्रहांची प्लेसमेंट जी पत्रिकेत आहे ती चांगली दिसली पाहिजे, तेव्हा तुम्हाला त्या कालसर्प योगातून तुम्ही मुक्तता होतात. पण आता या गोष्टीमध्ये आणखीन पुढे आपण जाऊ. तुमच्या आणखीन एक लक्षात आलं का की जेव्हा हे प्लेसमेंट पूर्वसंचित कर्माचं जे प्लेसमेंट आहे याच्यामध्ये समजा दोन भाग केलेत आपण. एक भाग केलाय आपण त्याचे मित्रग्रह, एक भाग केले त्याचे शत्रुग्रह. त्याच्या पत्रिकेत मित्रग्रह जसे सांगितले आहेत ते जर चांगले असतील तर त्याला भौतिक सुखाची प्राप्ती होते. मग शनी काय देणार? नोकरी, व्यवसाय. शुक्र काय देणार? विवाह. बुध काय देणार? त्याच्या घरातल्या स्त्रियांचा सुख, संपत्ती. या गोष्टी तुम्हाला मित्रग्रहापासून मिळतील. पण त्याचे जे शत्रुग्रह आहेत रवी, चंद्र आणि मंगळ. रवी काय आहे? मान, प्रतिष्ठा, पिता. चंद्र काय आहे? घर, इस्टेट, आई. मंगळ काय आहे? जमीन, त्याचबरोबर भावंडे, त्याचबरोबर स्वतःमध्ये असणारा करारीपणा, ताकद हे देणार आहे. याचा अर्थ राहू जर शुभ आहे, कोणत्या बाजूने शुभ आहे ते पाहावं लागेल. पण जास्त करून त्याचे शत्रुग्रह जर त्याच्या पत्रिकेत शुभ झाले असतील तर मात्र त्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा सर्व काही लाभतं. त्याला कशाची काही कमी लागत नाही. मग ते कालसर्प असू दे किंवा नसू दे. प्रमाण थोडंफार कमी होऊ शकते पण त्याला शुभ फळे मिळतील. आणखीन एक भाग आपण जाऊया पुढे. आपण पाहिलं की राहूला त्याचे मित्रग्रह आणि शत्रुग्रहाचा विचार केला. आता राहू हा शुभ कुठल्या कुठल्या भावात होतो? तर 3, 4 आणि 6. तृतीय भाव, चतुर्थ भाव आणि षष्ठ भाव याच्यामध्ये शुभ होतो. म्हणजे त्याची ताकद वाढली. पहिल्यांदा आपण काय पाहिलं की त्याचे शुभ आणि अशुभ जे त्याच्याबरोबर करतात म्हणजे मित्रग्रह आणि शत्रुग्रह याच्यामध्ये जर त्याच्यात जर शुभ ग्रहाचा चांगला संबंध येत असेल म्हणजे त्याच्या मित्रग्रहाचा संबंध येत असेल तरी चांगलं होणार. त्याचबरोबर त्याच्या शत्रुग्रहाचा संबंध येत असेल तरी चांगलं होणार. त्याचबरोबर आपण पाहूया की राहू चांगली फळं कशात देत नाही, कुठल्या भावात देत नाही ते पण पाहायला पाहिजे आपल्याला. तर तो जसं आपण बघितलं 3, 4, 6 याच्यामध्ये राहू चांगले फळं देतो. मग बाकीचे फळं कुठले देतात? अशुभ. अशुभ मी म्हणत नाही पण कमजोर असं म्हणूया, त्याच्यात ताकद नाही आहे अशा भावांना सुद्धा आपण विचार करतो. मग काय आहे? 1, 2, 5, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 मी तुम्हाला लावून दाखवलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित समजेल असं. आता याच्यातनं तुम्हाला आणखीन काय करायचं आहे तर हे भाव बघितले पाहिजेत. तुम्ही हे भाव बघितलेत की तुमच्या लक्षात येते की हां या भावामध्ये आपल्याला बघितल्यावर लक्षात येईल की आपले ग्रह कसे आहेत.
भाव चांगला आहे की नाही आहे हे एक पत्रिकेवरनं समजू शकता. आणखीन एक भाग मी जसं सांगितलंय की जर पत्रिकेत राहूचा शत्रुग्रह रवी, चंद्र आणि मंगळ जर बलवान असतील आणि राहूला सपोर्ट करत असेल तर तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. आणि समजा नसेल तर मग कमीपणा येऊ शकतं. दोन्ही बाजूचा आपण फरक करणार आहोत आणि समजून घेणार आहोत. आता आपण पाहूया राहू बरोबर असणारे ग्रह काय फल देतात. मॉनिटरवरती पहा, तुम्हाला समजेल. इथे मी दिलेलं आहे की राहू आणि चंद्र जर एकत्र आले म्हणजे युती असतील. पहिल्यांदा आपण काय पाहिलं की राहूचा शत्रुग्रह कुठला, ग्रह कुठला आणि समग्रह कुठला. राहू कुठल्या राशीत उच्च होतो, कुठल्या राशीत नीच होतो ते पण पाहिलं. आपण हे पण पाहिलं की कुठल्या भावामध्ये तो शुभ होतो आणि कुठल्या भावामध्ये अशुभ होतो. अशुभ याचा अर्थ अशुभ नव्हे, त्याची पत्रिकेतला बळ जो आहे राहूचा तो कमी असतो. आता आपण पाहूया की राहू कोणत्या ग्रहाबरोबर आल्यानंतर काय परिणाम करतात तुमच्या जीवनावरती. कारण गेल्या जन्मातील तुम्ही जे काय घेऊन आलात तेच तुम्हाला इथे मिळणार आहे. आता त्याची पूर्तता चांगली होणार की कमी होणार हे त्या पत्रिकेतल्या बाकीच्या गोष्टीवरनं समजेल. पण इथे महत्त्वाचा विषय काय आहे, तुम्हाला त्या ग्रहांबरोबर होणाऱ्या ग्रहांची युती पाहायची आहे. तर राहू बरोबर जेव्हा चंद्र येतो तेव्हा तो काय करतो, तर सर्वात प्रथम तुमच्या मनावरती परिणाम करतो. लोक तुम्हाला खोळी समजतात किंवा एखाद्या गोष्टी वाहत जाणारा समजतात. घरामध्ये आई बरोबर आईचे स्वास्थ्य चांगले राहणार नाही, प्रॉपर्टीचा काहीतरी वाद असेल किंवा घराची तुम्हाला प्राप्ती होण्यासाठी त्रास होईल, तुम्ही प्रॉपर्टी करायचं म्हणजे घराचं सौख्य जे पाहिजे ते कमी मिळणार. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की गेल्या जन्मात तुम्ही जर मातेला त्रास दिला असेल, आईला त्रास दिला असेल तर ते भोग आता भोगायचे आहे असं धरून चाला. आणि त्यासाठी तुम्हाला जर त्याला व्यवस्थित करायचं असेल तर आईला सुखी करायला पाहिजे. जर आईला सुखी केलं तर त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल, अन्यथा दिसणार नाही. कारण बाकीचे तुम्ही उपाय करून काय उपयोग नाही. जर जिवंतपणा ज्या सजीव गोष्टी आहेत त्याच्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवून करत नाही तर बाकीच्या गोष्टीचा तुम्हाला लगेच परिणाम दिसणार सुद्धा नाही. चला आपण पुढे जाऊया. आता आपण मंगळाचा विचार करूया. ठीक आहे, इथे मी रवी लिहिलेला आहे. रवी आणि राहू, तुम्हाला माहिती आहे रवी राहू म्हणजे एक प्रकारचा ग्रहण योग आहे. राहूने सूर्याला ग्रसले, त्याला झाकले. याचा अर्थ काय, रवी काय आहे, मान, प्रतिष्ठा, पती, पत्नी. याच्यामध्ये पती हा रवी आहे. तर प्रतिष्ठेसाठी आणि मान सन्मान त्यासाठी आपल्याला रवी लागतो. आणि त्याचबरोबर रवी हा पित्याचा सुद्धा कारक आहे. म्हणजे पित्याचं स्वास्थ्य हे सुद्धा त्याच्यावरनं पाहिलं जाणार. याचाच अर्थ असा आहे की गेल्या जन्मात तुम्ही पित्याला त्रास दिला असेल किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना त्रास दिला असेल किंवा अशा प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर काहीतरी भांडण केलं असेल किंवा प्रतिष्ठेची लढाई तुम्ही हारला असाल तर त्यावेळेला हा राहू तुमच्या पत्रिकेत रवी बरोबर या जन्मी आलेला आहे. पहा, प्रत्येकाचा क्रम लागत आहे. आता आपण पुढे जाऊया मंगळा संदर्भात. पण इथे मंगळ नाही आहे, इथे शुक्र दिलेला आहे. रवी, राहू, शुक्र. राहू हा घाणेरडा आहे असं आम्ही म्हटलं जातं. म्हणजे राहूला आम्ही शेण म्हणतो, गायचं शेण. आणि शुक्राला आपण काय म्हणतो, दही. म्हणजेच काय,
तर जर तुम्ही त्या शेणामध्ये जर दही ओतलत तर त्याच्यातनं विंचू निर्माण होतात असं सांगितलं जातं. याचाच अर्थ ती व्यक्ती गेल्या जन्मात आपल्या स्त्रीबरोबर तो बरोबर वागला नाही, तिच्याशी दगाफटका केला किंवा स्त्रीचा भोग अति घेतला असेल. त्याचमुळे आता ह्या जन्मात त्याला स्त्रीचं सौख्य लाभणे अवघड आहे. जर गेल्या जन्मातलं त्याचा ताळा त्याने व्यवस्थित बंद केला आणि या जन्मात त्याने उघडलंय, म्हणजे शुभत्माने उघडलंय, तर मात्र तो इंडस्ट्रीमध्ये नाव कमवणार. फिल्म इंडस्ट्री त्यासाठी बेस्ट आहे. पण सहसा 100पैकी 99% त्यांचे हे लॉक असतात, 1% उघडा असतो. म्हणजेच तुम्हाला राहू आणि शुक्र हा कशा प्रकारे फल देईल हे तुमच्या लक्षात आलं असेल. मी जास्त यावर बोलत नाही, कारण स्त्रियांना आवडत नाही, पुरुषांनाही आवडत नाही. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. पुढे आहे राहू आणि बुध. गेल्या जन्मातील तुमचा धन, वैभव यासाठी तुम्ही वापरलेली बुद्धिमत्ता ही जर चांगल्या मार्गाने गेली असेल तर या जन्मात सुद्धा तुम्हाला ते सर्व काही लाभ लाभणार. पण या गेल्या जन्मातलं ते जे फळ आहे ते जर अशुभत्वाने तुम्ही निर्माण केलं असेल तर मात्र तुमची भ्रष्ट बुद्धी झाली म्हणून समजा. तुमच्या घरातल्या स्त्रियांना, बहिणींना हमखास त्यांचे पती त्रास देतात, त्यांना आरोग्याचा त्रास होतो. आणि ही गोष्ट पाहण्यात येते की त्याचे डॉक्युमेंट्स कधीही व्यवस्थित लागत नाही. एका डॉक्युमेंटसाठी तो 17 ठिकाणी फिरत बसतो. म्हणजेच काय, तर त्याचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसतात, त्याची बुद्धिमत्ता व्यवस्थित नसते. तर हा जो राहू आणि बुध आहे, दिसायला वाटतं अरे बुध आहे, छोटा ग्रह आहे, काहीच करू शकत नाही. पण हाच राहू आणि बुध ग्रह तुम्हाला संतती सुद्धा होण्यास प्रतिबंध करते. तेव्हा त्याच्यासाठी सुद्धा आपण हे राहू आणि बुध पाहिलं जातं. आता आपण पाहूया राहू आणि मंगळ. राहू आणि मंगळ त्या व्यक्तीला खूप उत्साहित करतं. खूप प्रयत्न करून तो सर्व गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या मोठ्या हुद्द्यावरती सुद्धा जातो. पण काही ठिकाणी त्याला रोग लागतात, रक्ताचे रोग, घाणेरडे रोग आपण म्हणूया. त्याचबरोबर आणखीन एक आहे, त्याच्याबरोबर त्याची भावंड राहत नाही. तो स्वतःहून भावंडांबरोबर भांडण सुद्धा करतो किंवा त्याचे भावच असे असतात की याच्याकडनं नुसते पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. त्याचे प्रॉपर्टीचा वाद हमखास असतो. प्रॉपर्टी अशा ठिकाणी असते की ज्याचा वारस नसतो. अशा प्रकारचे जी गोष्ट आहे ते राहू मंगळ युती घडवते. याचाच अर्थ गेल्या जन्मात सुद्धा तुम्ही कोणाची प्रॉपर्टी खाल्ली का असा सुद्धा प्रश्न पडतो. गेल्या जन्मात तुम्ही भावंडाबरोबर दगाफटका केलात का हेही समजतं त्यातनं. तेव्हा आपल्याला राहू आणि मंगळ हे आपण पाहिलं पाहिजे. आता आहे राहू गुरु. तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्यात. राहू गुरु युती, चांडाल योग. आता तुम्ही म्हणाल की राहू युती चांडाल योग का शब्द वापरलाय. चांडालचा असा अर्थ असा आहे, तो असतो चांगला पण त्याच्या हातून चुका होतात भरपूर. मग कशा, आता राहू गुरु जर एखाद्या पत्रिकेत असेल आणि ती स्त्री असेल तर होऊ शकते की ती आपल्या पारंपरिक ज्या जातीत जन्माला आली आहे, ज्या धर्मात जन्माला आली आहे, ते जन्म त्याच्यातनं न विवाह करता ती दुसऱ्या बाजूला विवाह करण्याचा प्रयत्न करेल. किंवा तिला आपला धर्म, स्वधर्म तिला आवडणार नाही, तिला दुसऱ्यांचा धर्म जास्त आवडेल आणि ती त्याच्याकडे आकर्षली जाते. ती हा विचार करतच नाही. तिला असं वाटतं की आपल्यासाठी आपले मोठी माणसे, गुरुजन, आपले संत महात्मे यांची ती किंमत करत नाही. आणि जर करायचा आव आणते पण त्याबरोबर दगाफटका करते ती. सहसा बघा की बरेच शिष्य म्हणून जातात एखाद्या आश्रममध्ये आणि गुरुबरोबर दगाफटका करतात, तर त्याला म्हणतात चांडाल योग. आता ही चांडाल योग मधला जन्म म्हणजे काय, तर तो चांगल्या कुटुंबातला होता, सर्व काय होतं, पण त्याच्या त्या कृत्याने
त्याला हे जन्म मिळालेला आहे की तो ह्या जन्मात तरी चांगलं वागावं, पण तो ह्या जन्मात सुद्धा जर तो आपल्या गुरुजनांबरोबर, आपल्या जे मोठे व्यक्ती आहेत, आजोबा आहेत, आजी आहेत, म्हणजे आजोबाच्या याच्यात आपण विचार करूया, आजोळ आहे, मग ह्या मोठ्या व्यक्तींबरोबर सहसा हा प्रतिष्ठित मोठ्या व्यक्तींचा सुद्धा हा अपमान करायला कमी पाठीपुढे बघत नाही. वाटताना असं वाटतं की हा खरोखरच खूप देव मार्ग आहे, आणि तो दिसायला एकदम भोळा दिसतो. राहू गुरु दिसणारे एकदम भोळा आणि सरळ दिसतात, पण नेमकं ते कधी घात करतील. त्या गुरुकडनं जेवढं पाहिजे तेवढं शिकून घेतात. त्यांना असं वाटतं आता या गुरुची गरज नाही, त्याला टिच्च करून टाकतात. आणि ही राहू गुरुचं एक महत्त्व आहे, माझ्या पाहण्यात भरपूर आलेलं आहे. तर आता आपण शेवटला जाऊया, राहू आणि शनी. राहू शनी युती याला सुंदर युती म्हणता येत नाही, पण राहू हा शनीचा मित्र आहे आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा ते संगती येतात की नाही, काही बघा, काही मैत्री जी असते ते लांबून खूप छान वाटते, पण जवळ आलं की भांडण होतात. तर इथे कसं झालेलं आहे की त्या व्यक्तीला सर्व काय मिळतं, वैभव मिळतं, हे मिळतं, पण शनीची एक तक्रार काय असते माहिती आहे काय? राहूला तो ताकीद देत असतो, मी मैत्री करेन, तुझ्याबरोबर येईन मी, पण एक काय, तू छक्के पंजे करायचे नाही. छक्के पंजे करायला शनी महाराज राहूला नेहमी सांगत असतो. पण ही माणसं कुठल्या ना कुठल्या पद्धतीने पैसा मिळवतात, चांगला माप पैसा मिळवतात, जमीन जुमला सगळं मिळवतात. पण जर त्यांनी छक्के पंजे करायला सुरुवात केली की हे जे मिळवलेले वैभव आहे ते पुन्हा तळायला जायला सुरुवात होते. तर आज आता आपण जे पाहिले आज की ग्रहांच्या राहूबरोबर असणारे युती काय फळं देतात. पहिल्यांदा आपण पाहिलेलं काय आहे, कालसर्प. त्याच्यानंतर आपण काय पाहिले, त्याचे मित्रग्रह आणि शत्रुग्रह आणि समग्रह जे कशा प्रकारे काम करू शकतात. आता आपण त्या भावातील फळ पाहूया. तुम्ही म्हणाल की भावाचं तर तुम्ही सांगितलं मला, तुम्ही भावाचं तर सांगितलं की या भावात शुभ असतात, या भावात अशुभ असतात. आता त्या भावामध्ये फळ काय देते ते पाहूया. राहू जेव्हा प्रथम भावात येईल तेव्हा काय करणार, तर तो महत्वाचा विषय म्हणजे पहिल्यांदा तो त्याच्या कुठल्याही कार्यामध्ये उशीर दाखवतो. मग ते विवाह असेल, नोकरी असेल, शिक्षण असेल, कुठलेही क्षेत्र असू दे, तो त्याला डिले करतो. आणि त्याच्यानंतर अशा राहूंना कसं असतंय की 2-3 वेळा त्या गोष्टी केल्याशिवाय त्यांना ते प्राप्त होत नाही. म्हणजे काही व्यक्तींना एकदा गेलं किंवा दुसऱ्यांदा मिळून जातं, पण इथे तसं नाही आहे. त्यांना ते, आता उदाहरणार्थ एक साधी गोष्ट सांगतो. एका डॉक्टरकडे गेला, घशाचं दुखणं आहे म्हणून. त्या डॉक्टरला निदान झालं नाही किंवा त्याने काहीतरी औषध दिली, पण त्याला त्याचा आराम मिळाला नाही. पुन्हा तो दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, पुन्हा तो तिसऱ्या डॉक्टरकडे जातो, आणि त्याच्यानंतर त्याला आराम मिळतं. किंवा पहिल्याचं जे डॉक्टर जे सांगितलेलं आहे ते खोटं ठरतं, आणि त्याच्यानंतर खरं जे डायग्नोसिस आहे ते 2-3 डॉक्टर केल्यानंतर सापडतं. मग अशा प्रकारे हा पहिल्या नंबरचा जो राहू आहे हा थोडंसं जीवनावरती परिणाम करतो, शारीरिकदृष्ट्या पण परिणाम करतो. द्वितीय भावाचा जो आहे हा राहू तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये रस देत नाही, तुम्हाला धार्मिक गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायला देत नाही. आणि समजा तुम्हाला कोणीतरी सांगितलं हा उपाय कर, देवाचा उपाय सांगितला, तर समजायचं की तुमचा तो उपाय फेल झाला. कारण कसं आहे, तिथे देवापर्यंत तो राहू पोचायलाच देत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तुमची ज्या इच्छा आकांक्षा आहेत, ज्याच्यातून तुम्हाला प्राप्त करायचे आहे, त्यासाठी तुम्ही जी देवपूजा करता, कर्मकांड करता, ते सर्व काय फेल होतं. आणि मग तुम्ही दोष कोणाला देता, त्या ब्राह्मणाला देता किंवा त्या गुरुला देता किंवा ज्यांनी तुम्हाला जे सांगितलेलं आहे हे कार्य करावं म्हणून त्यांना देता. मग असं न होता पहिल्यांदा पाहून घ्या की बाबा अशा प्रकारचा राहू जर द्वितीय भावात असेल तर हा प्रॉब्लेम तर क्रिएट करत नाही ना, ते लक्षात ठेवा. आता आपण तृतीय भावाकडे जाऊया. मगाशी मी सांगितलं की मिथुन राशी राहू हा उच्च असतो. म्हणजेच इथे कालपुरुषाप्रमाणे तृतीय भावामध्ये मिथुन राशी आहे असं धरून चाला. याचा अर्थ काय,
तर मिथुन राशी ही बुद्धीची राशी आहे, तुम्हाला माहिती आहे, बुध राहू मित्र. आता इथे मित्र जरी असला तरी पराक्रमात आहे, भरपूर कष्ट करतो, पाहिजे त्या गोष्टी मिळवतो, पण कष्टाने मिळवतो, त्याला प्रतिष्ठा पण मिळते. हा राहू त्याला पुढे घेऊन जाण्यास मदत करते. भलेही त्याच्या बाकीचे ग्रह जे आहेत कमजोर असतील, पण हा राहू भलेही त्याच्याबरोबर शत्रुग्रह असला तरी तो राहू त्याला काहीतरी त्याला त्याच्या जीवनामध्ये घडून आणण्याचं मदत करतो. याचा अर्थ काय की गेल्या जन्मात म्हणजे प्रथम भावात काय होतं, राहू असताना आरोग्याचा हे झालं, त्रास झाला, म्हणजेच गेल्या जन्मात काय झालं, आरोग्याच्या दृष्टिकोनातून कार्य सुरू झालं. द्वितीय भावात काय आहे, धर्मकार्याला अडथळा, संपत्तीला अडथळा, सासू सासऱ्यांकडनं अडथळा, म्हणजे गेल्या जन्मात त्यांनी केलेलं जे आहे तेच रिवर्स इथे झालेलं आहे. द्वितीय भावात आपण पाहिलं की राहू तिकडे असेल तर तुम्हाला सहसा सासरवाडीतून जर शुभात्मक असेल तर मात्र तुम्हाला तो देऊन जाईल, नाहीतर तुमच्याकडनं घेऊन जाईल. तृतीय भावामध्ये पराक्रम गाजवणार, भरपूर चांगलं तुमच्याकडे यश मिळणार, त्या यशाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तृतीय भावातला राहू. आता चतुर्थ भावातला राहू मी म्हटलंय की शुभ असतोय, कारण का, आईच्या समोर कोणी काही करू शकत नाही. आता आई बरोबर म्हणजेच चंद्राबरोबर, त्या चंद्राच्या राशीत तो आलेला आहे. आता इथे जेव्हा तो चतुर्थ भावात येतो तेव्हा एक लक्षात ठेवा, त्याच्या घरामध्ये काहीतरी अदृश्य शक्ती कार्य करत असते. ते शुभ सुद्धा असू शकते आणि अशुभ सुद्धा असू शकते. चतुर्थ भावातला हा राहू हा काहीतरी इंडिकेशन दाखवते तुम्हाला, त्या ठिकाणी ते दाखवते की इथे काय आहे. मग ते पूर्वजांचं सुद्धा असू शकतं. ते जर तुम्ही मार्ग मोकळा केलात तर तुमच्या कुटुंबात कुठल्याही प्रकारची अशांती निर्माण होणार नाही, आणि हा चतुर्थातला राहू तुम्हाला खूप मदत करेल. आता पाचव्या भावातला राहू बघूया. तुम्हाला माहिती आहे पंचम स्थान हे भाग्याचं स्थान आहे, मग भाग्यापासून भाग्याचं स्थान. आता हे जे आहे पंचम स्थान, याच्यात आपण संतती पण पाहतो, लॉटरी पण पाहतो, सट्टा पण पाहतो. याचा अर्थ ही व्यक्ती जर लॉटरी सट्टाच्या याच्या पाठी लागली आणि जर चांगलं असेल तर शुभ, म्हणजे पैसा मिळाला, नसेल तर अशुभ, संपूर्णपणे आहे ते पैसा सुद्धा घालून बसणार. संततींना त्रास होणार, संततींना त्रास होणार हे लक्षात ठेवा. तुमच्या स्वतःच्या शिक्षणामध्ये सुद्धा त्रास होणार. ह्या गोष्टी पंचमातला राहू दाखवतो. गेल्या जन्मातला पंचमातला राहू म्हणजे गेल्या जन्मात जे तुम्ही केलेलं आहे, ज्या लोकांना तुम्ही त्रास दिला असेल, ज्याचे पैसे खाल्ले असतील, अशा लोकांना या जन्मात तुम्हाला पुन्हा ते द्यावं लागतं, आणि तो मार्ग तिकडे पंचमातला राहू दाखवतो. आता आपण षष्ठ भावाकडे जाऊया, जास्त विचार न करता. षष्ठ भावातला काय करतंय, आता बघा, पंचमातला राहू आता षष्ठात आहे असं धरून चाला, म्हणजे पंचमापासून तो 12वा आहे. याचाच अर्थ काय, संततीला अडथळा निर्माण करणे. याचाच अर्थ त्याच्या कुटुंबात संतती लागोपाठ होत नाही. एक संतती झाल्यानंतर दुसरी संतती 12 वर्षाने 13 वर्षाने होते. म्हणजेच काय, तर षष्ठ भावातला राहू हा जसा शत्रूंना वाढवतो किंवा शत्रूंचा विमोड करतो, तसा संततीला वाढवणार किंवा विमोड तरी करण्याचा प्रयत्न करणार. हा षष्ठ भावातला राहू त्या प्रकारे कार्य करणार. आता आपण सप्तमातला राहू पाहूया. सप्तमातला राहू काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा सप्तम स्थान हा जोडीदार आहे. मी असं धरून चालतो की मला पाहणारे सगळे जण ज्योतिषी आहेत किंवा ज्योतिष शिकत आहे, म्हणजे जे काय मी बोलतोय त्यांना ते कळतंय. सप्तमातला राहू हा नेमका विजोड विवाह दाखवतो, किंवा विवाह न करण्याची प्रवृत्ती, किंवा विवाह पुढे ढकलणे, किंवा विवाहामध्ये काडीमोड. नुसतं एका राहूला धरून चालू नका, नाहीतर तुम्ही बोलाल की गुरुजीने सांगितलंय की सप्तमातला राहू आता विमोड करणार, म्हणजे आता माझं काय लग्नाचं काय खरं नाही. तसं नाही आहे.
पत्रिकेतला सगळा भाग विचार केल्यानंतर हा एक एक गोष्टीचा विचार केला जातो. पण इथे पहिलं फर्स्ट इंटेन्शन, फर्स्ट इम्प्रेशन, तुम्ही काय केलंय, तुम्ही तुमचा गेल्या जन्मातील विवाह जर चांगला चालवला नसेल, त्रास दिला असेल, तर या वेळेला तुमचा जोडीदार तुम्हाला त्रास देणार असं धरून चाला. मग पार्टनरचे पैसे खाल्ले असेल तर पार्टनर यावेळेला तुमचे पैसे खाणार. तुम्ही समजून चला की या प्रकारे राहू हा सप्तमात कार्य करणार. आता आपण जाऊया अष्टमाकडे. म्हणजेच अष्टमात राहू असेल तर काय. अष्टमात राहू असेल तर काय. वाईट वाटू नका. ज्यांच्या पत्रिकेत राहू आहे अष्टमात, अशांनी वाईट वाटून घेऊ नका. कारण नुसत्या एका गोष्टीवरनं काही गोष्टी ठरत नाही. पण ही व्यक्ती चोरी, लबाडी अशा प्रकारे धन कमवण्याचा प्रयत्न करतात. जुगार म्हणत नाही, इथे चोरी, लबाडी आणि जेवढे वाईट कामं करता येतील त्यांना तेवढी कामं करण्याचा प्रयत्न करतात. समजा तुमच्या पत्रिकेत राहू आहे आणि असा काही विचार येत नाही, याचा अर्थ तुमच्या पत्रिकेतला तो राहू डॅमेज नाही आहे. तेव्हा मनाला लावून घेऊ नका. राहू अष्टमात सुद्धा असू शकतो. आता नवमातला राहू. नवमातला राहू तुमच्या भाग्याला टाळे लावते. तुमच्या भाग्याला पुढे येऊ देत नाही. मग नवमातला राहू आणखीन काय करतोय तर वेगवेगळ्या गोष्टी, खूप प्रयत्न, खूप तडजोड करावी लागते. आणि प्रत्येक गोष्टीसाठी खूप कष्ट घेतल्यामुळे, प्रत्येक व्यक्तीबरोबर संवाद साधल्यामुळे त्यांना एक गोष्ट अवगत होते, ती म्हणजे दुसऱ्यांच्या मनातील गोष्ट. समोरचा विचार काय करतोय मनात हे त्यांना बरोबर कळते. त्याचा अंदाज बरोबर बांधतात. आणि हेच नवम भावातला राहू सांगत असते. कारण गेल्या जन्मात त्यांनी ज्याच्या जीवनामध्ये शुभ होणार असेल त्याला अशुभ करण्याचा त्यांनी जर प्रयत्न केला असेल तर मात्र या जन्मात सुद्धा त्याला ते भोगावे लागतं. बरेच जण बोलतात की आम्ही गेल्या जन्मात काय केलं हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही या जन्मात तर चांगले वागतो ना, मग या जन्मात तर आम्हाला चांगलं फळ मिळायला पाहिजे ना. तुम्ही बोलता ते तर्कसंगत जरी बरोबर असलं तरी आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की विषोंतरी दशा असते, भुक्त आणि भोग्य, म्हणजेच जे भोगून गेलेलं आहे ते आणि जे भोगायचं आहे. याचाच अर्थ आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये पुनर्जन्म हा विचार मांडलेला आहे. पुनर्जन्माला ज्याचा विचार हिंदू धर्मशास्त्रामध्ये नाही, तर प्रत्येक हिंदू हा पुनर्जन्म मानतो. याचाच अर्थ गेल्या जन्मातील आपले जे फळ आहे शुभ किंवा अशुभ, ते या जन्मात आपल्याला शुभ किंवा अशुभ फळ भोगावे लागते. चला आता आपण जास्त विचार न करता दशम स्थानाकडे जाऊया. जर हा राहू शुभत्वाने ओतप्रोत असेल तर हा लखपती, लाखोपती, करोडपती किंवा कुठल्या तरी मोठ्या हुद्द्यापर्यंत पोहोचेल. पैसा खिशात नसेल पण प्रतिष्ठा, मान सगळं मिळेल आणि पैसा सुद्धा मिळेल. आता तुम्ही बोलाल की राहू हा दशम स्थानात आहे आणि दशम स्थानाचा मालक भावाचा, राशीचा म्हणत नाही मी, इथे भावाचा मालक शनी आहे. शनी राहू काय आहे, मित्र आहेत, तसेही पाहू शकता तुम्ही. आणि त्या व्यक्तीला खूप काय चांगलं मिळायला सुरुवात होते. पण जर हा राहू त्याप्रमाणे जर कार्य केलं नाही त्याने, तर लाखाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही, ही परिस्थिती त्याच्यावरती येते. तेव्हा त्या पत्रिकेतला राहू आणि त्याच्या दशा जर चांगल्या त्याला उपयुक्त अशा पडल्या
व्यवस्थित, तर मात्र हा उच्च पदावरती जातो. आता राहू आपण एकादश भावातला पाहूया. इथे मी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा राहू काय करतो? बरेच जण बोलतात लाभ स्थानातला राहू काय करणार आहे. तर हा लाभ स्थानातला राहू जो आहे हा तुम्हाला एक चांगला सेल्समॅन करू शकतो. तुम्ही जे बोलता ना ते समोरच्याच्या घशात उतरवण्याचं कार्य हा राहू करत असतो. आणि हे जर राहू करत असेल तर त्याच्यानुसार त्याकडे धनसंपत्ती सुद्धा येते. पण एक प्रॉब्लेम आहे याचा, या राहूतला एक प्रॉब्लेम असा आहे की जर हा राहू जर व्यवस्थित नसेल तर ती व्यक्ती खालच्या दर्जापर्यंत पोचते म्हणजे त्याचे ती व्यक्ती एक सामान्य असतात, खालच्या दर्जाचे असतात आणि त्याप्रमाणे त्यांची विचारधारा होते. तर हा राहू एकादश स्थानातला त्या प्रकारे कार्य करणार. हा राहू जर चांगला असेल तर मात्र बल्ले बल्ले, मग काय बघायचं कारण नाही. मग त्याला धन संपत्ती सगळं काय मिळते. प्रत्येक वेळेला जिकडे जाईल, म्हणजे आपण एक शब्द आहे, जेथे लात मारेल तिकडनं पाणी काढेल, हा शब्द एकादश स्थानातल्या राहूला बरोबर लागतो. आता आपण द्वादश स्थानातला म्हणजे 12व्या भावातील राहूचा विचार करूया. हा राहू तुमच्या डोक्यातल्या ज्या करंट आहेत ना, सगळे विजा आहेत, याला चालवण्याचं कार्य करते. तुमचे विचार, आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओ बघताना तुमच्या डोक्यामध्ये कितीतरी विचार येऊन गेले असेल आणि ह्या विचाराला कंट्रोल करण्याचं काम ते करत असते. जर ते तुम्हाला कंट्रोल करता आला नाही तर तुम्हाला दोनच गोष्टी आहेत, एक तर तुम्ही काहीतरी अपराध करणार आणि जेलमध्ये जाणार, किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार, म्हणजे वेडे होऊन. म्हणजे तुमच्याकडे दोन प्रकार आहेत, एक तर तुम्ही जाणार हॉस्पिटलमध्ये, किंवा आणि हा जर राहूदा चांगला असेल तर मात्र तुम्हाला एका दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही पुढे जाणार आणि कार्य करणार. हा राहू तुम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी घडून देणार. हा काल दंड हा जो कार्यक्रम आहे हा नुसता राहूवरती केलाय मी, आणि तुम्हा सर्वांना आवडावं, समजावं आणि तुमच्या समस्या दूर व्हाव्यात. मग ते पाहणारा असू दे किंवा ज्यांनी मार्ग काढायच्यासाठी त्यांनी बघितला असेल त्यासाठी. तर हा राहू तुम्हाला कसा वाटला, म्हणजे आमचा राहू नाही, तुमच्या पत्रिकेतला राहू कसा वाटला ते पहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जास्त काही बोलत नाही, हा विषय तुम्हाला आवडलाच असेल असं धरून चालतो. नमस्कार.